सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। आज मी सुट्टी घेतोय आणि आंतरवालीकडं आज जातोय, जिथं आंदोलनाचं मुख्य मराठा समाजाचं केंद्र आहे। त्या ठिकाणी आज आणि उद्या 2 दिवस मी आंतरवालीमध्ये आहे। परवा लग्नाच्यासाठी धाराशिव जिल्ह्यात भूम आणि सोलापूर जिल्ह्यात वांगी इथं लग्नासाठी जाणार आहे। त्याच निमित्तानं भूममध्ये पण बैठक आहे, संवाद बैठक म्हणून मराठा समाजाची। त्यानंतर 3 तारखेचा हा विषय आहे। 4 तारखेला सोलापूर जिल्ह्यातच काय गावाचं नाव आहे, मोहोळमध्ये बैठक आहे बहुत। ती यादी कुठे आहे? वैराळ, मोहोळ आणि शेटफळ इथं 4 तारखेला संवाद बैठक आहे। आणि 2 दिवसाचाच टाकलेला आहे, कारण शरीर किती साथ देते काय हे बघायचं। 4 तारखेला सोलापूर ना पूर्ण दिवस? हो हो, पूर्ण दिवस सोलापूर। पुन्हा बीडला पण एक मोठा वारकरी संप्रदायाचा मोठा सप्ताह आहे। 5ला बीडमध्ये, बीड जिल्ह्यात गवळवाडी म्हणून तिथं मोठा सप्ताह आहे असं ठरलं आहे। याचबरोबर आता हा झाला बैठकीचा विषय। आता मराठा समाजाला एक विनंती आहे की आपले जे आंदोलनं ठरलेले आहेत त्यावरती आपण जे स्थगित केलेले आहेत ते तसेच त्याचं रूपांतर आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण आपल्या गावात आणि शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात केलेलं आहे, किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं। नसता सध्या जे राज्यात घडामोडी जाणून बुजून षडयंत्र रचून चालल्यात त्याकडे शांत चित्तानं 5-7 दिवस बघायचं आहे मराठा समाजानं। काय कोण करतंय, कसं करतंय, काय करतंय, काय परिस्थिती आहे, जाणून बुजून कसे षडयंत्र रचले जातात, कशा आपल्या विरोधात सत्ता हातात आहे म्हणून कशा SIT नेमल्या जातात, जे कशा संस्था सत्तेचा दुरुपयोग करून कशा मागं लावल्यात, हे शांत चित्ताने बघा। ज्याच्या मागं लावायला पाहिजेत असे हजारो करोडो रुपयांचे घोटाळे करणारे त्यांच्या आसपास अवतीभोवती फिरायला लागलेत। म्हणजे सुगंधी अगरबत्ती लावल्यासारखं त्यांच्या अवतीभोवती फिरायलेत। आणि गोरगरिबांचा, मी गोरगरीब मराठ्यांचा लढा लढतोय, तर कसं याला 10% घ्यायला लावायचं आणि कसं मराठ्यांचं वाटोळं करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकात प्रयत्न सुरू आहेत। परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो, आणि जिंकूही देणार नाही त्यांना। काहीही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या, सोडू द्या मला, मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समाजाच्या सोबत राहणार आहे, पण गद्दारी करणार नाही। आपण मराठा बांधवांना आणखीन एक सांगतो, आपण असं सांगितलं होतं पाठीमागं की जे आमदार मंत्री आहेत मराठ्यांचे सगळ्या पक्षांचे, ज्यांनी ठराव केला होता, सर्वपक्षीय ठराव, की तुमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल जर अंमलबजावणी करायची असली तर तुम्ही सरकारला वेळ द्या, आणि आपण त्यांचं ऐकून त्यांना वेळ दिला होता। त्याच पद्धतीनं ज्या समाजानं वेळ त्यांना दिला होता त्या सगळ्या आमदारानं आणि मंत्र्यानं, ठराविक जणांना, काही जणांना बोललेसुद्धा, पण बाकीचे बोलले नाहीत। आपण त्यांना सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांबद्दल, दुसरा विषय सांगितला होता अधिवेशनात बोला, एकही बोलला नाही गोरगरीब मराठ्यांच्या बाजूनं, एकही। आत्ताचं सांगतोय, हे जे 26 तारखेपासून, परवापासून अधिवेशन सुरू झाले त्यात मात्र मी त्यांना बोललेलं नसून त्यांच्या नेत्याला बोललोय म्हणून इतकं झोंबलंय त्यांना की ते नेत्यासाठी रान उठवायला लागलेत। काही आमदार तर असे तुटून पडायला लागलेत जस काय त्याला पूर्वी जन्माचाच राग आहे, इतके तुटून पडलेत। माझ्या नेत्याला बोलले, माझ्या पक्षाला बोलले, तुला मोठं जनतेने केलं, तुला बोल म्हणलं तेव्हा नाही बोलला गोरगरीब मराठ्यांच्या बाजूनं, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असं सगळ्या आमदारांना मंत्र्यांना म्हणा, एक नाही बोलला। आता नेत्याला बोलले तर कसे तुटून पडले? म्हणजे तुमची माया गोरगरीब मराठ्यांबरोबर नाही आहे, तर मला मराठा भूमिकेत विरोधीच राहायचं आहे, ही भूमिका आहे तुमची। आणि निवडून मतं मात्र गोरगरीब करोडो मराठ्यांचे पाहिजेत तुम्हाला। मायबाप मराठ्यांना हे एवढं मोठं षडयंत्र, यांना जर एवढा राग आला तर यांनी मराठ्यांबाबत त्यांना आत्तापर्यंत पिढ्यानं पार राग का नाही आला? सगळ्या मराठ्यांचे लोक हे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत, आणि जे आरक्षणच टिकत नाही, टिकायचं ते तर आपण सांगतो त्यांना मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे, 10% आरक्षण दिलं आहे,
तर तुम्ही ओबीसीत घ्या ना, मागासीत झाले ओबीसीत घ्यायला काय हरकत आहे. तर 50% वर टाकलं मग ते उडालं पाहिजे. इंदिरा सहानीचा खटला सांगतो 50% वर गेल्यावर टिकत नाही. मग यांना ओबीसीत घ्यायला काय हरकत आहे. ते नाही करत हे. याला 10% घ्यायला लावा, नसता याला गुतवा. हे षडयंत्र यांचं सुरू आहे. माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती, आपण एकजूट राहा आणि शांत चित्तानं बघा. आता कोण आपल्या लेकरांचं पिढ्याना पिढ्याचं मिळणारं आरक्षण न मिळावं म्हणून वाटोळं करायला लागलाय आणि त्याचा नेता मोठा व्हावा म्हणून किती ताकद लावली त्यांनी. मंत्री बघा, ते आमदार बघा, असे पेटलेत, अशी टोळी माझ्या विरोधात उभा केली. अरे मी शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा लढा लढतो, गोरगरिबांसाठी. पिढ्याना पार श्रीमंत मराठ्याला आमदार, मंत्री, खासदार, व्यावसायिक, नोकरदार मराठा, शेतकरी मराठा सगळ्यांचं पिढ्याना पार कल्याण होणार आहे, यांच्यासाठी मी लढतोय. आणि हे आरक्षण त्या मराठ्यांना द्या म्हणतोय मी. तर हे म्हणते त्याला अटक करा, म्हणजे त्यांच्याच पोराचं कल्याण होणार आहे. हे म्हणते अटक करा. बघा उलट्या बुद्धीची. ज्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे, ज्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे, त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या, आम्ही त्याच्या पाठीशी. तर हे म्हणते त्याला अटक करा. बघा उलट्या बुद्धीचे. कोणासाठी अटक करा, तर त्याच्या त्या नेत्यासाठी, ते खरजुलं नेतं त्याच्यासाठी. काय राव, पक्ष मोठा झाला, जातीच्या लेकरापेक्षा जातीच्या लेकराचे हाल बघा काय चाललेत. पोरं सुशिक्षित बेकार झालेत, करोडोंना फाश्या घ्यायला लागलेत. तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे. तुम्ही करोडो रुपये कमवलेत ह्या मराठा गोरगरिबांच्या जीवावर, पण माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं फाशी घ्यायला लागलेत. फाशी आणि 10%ला आधार लागले तुम्ही आमच्यावरती. घ्या म्हणताय ते घ्या, त्या ओबीसीत घेते ते 200-250 लोक. आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे. ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा, तुम्ही करा. तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका. आणि मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बरबाद करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल करू नका. चाल बंद करा. मराठ्यावर चाल करून येऊ नका. पूर्वीचे चाल करून तुम्ही पूर्वीचेच पाडे गिरायला लागले. जे पूर्वीचे मोठमोठ्याल्या शाह्या होत्या, जे इंग्रज होते, ते जसे आपलेच लोक मुडदे पाडायचे, तसंच तुम्ही करायला लागलात. मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो. एकाही मंत्र्याला, आमदार तुम्हाला बोललो का? तुमच्या पक्षाला, नेत्याला बोललो. तुमच्या जातीसाठी, तुमच्यासाठी बोलून तुम्ही उलट मुडदे पाडायला उलटे निघालात. गोरगरिबांच्या पोरं मराठ्यांच्या मारायचे आहेत का तुम्हाला? त्यांना आरक्षण नाही मिळवून द्यायचं का आयुष्याचं? गोरगरीब मराठ्यांचे पोरं अधिकारी नाही होऊन द्यायचे का? मोठ्याने बोलत होतातले आमदार मंत्री तुम्ही. गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊन द्यायचे का तुम्हाला? ते अधिकारी नाही झाले पाहिजे का? ते नाही शिकले पाहिजे का? असं म्हणणं आहे का तुमचं? का गुतवायसाठी तुम्ही उठलात? त्यांना गुतू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ना मला गुतवायचं, त्यांना गुतू द्या. मला त्यांना मोबा आहे माझी. गुतवा, काय चौकशा करायच्या तेवढ्या करा. तुमचा अहवाल बी तयार झालेला आहे, मला माहीत झालं. मध्ये बी टाकून द्या तुम्ही मला, मी मध्ये बसायला तयार आहे. पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊ दे. तुम्ही तर नाही केले 75 वर्षात. आम्ही आमचं लढून करायला लागलो, तर तुम्ही का मिळून देणार ते आरक्षण? मला गुतवलं म्हणजे आरक्षण बंद पडणार. लढा केलं तुम्ही करोडो मराठ्यांचं वाटलं. तुम्हाला माहिती आहे का, मराठे गप बसत नाहीत. कालपासून मराठ्यांनी शांततेत बैठका सुरू केल्या. हे मला माहीत झालं रात्री. मराठ्यांनी कालपासून बैठका सुरू केल्या. इतक्या ताकदीनं तालुक्यात मराठी बैठका घ्यायला लागलेत. भानावर या फडणवीस साहेब, आणखीन तुम्ही संधी सोडू नका. तुम्ही मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि दूध का दूध पाणी होऊ द्या. ती नेमली ना, होऊन द्या. ती काय करायची ती. खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर, मी मराठ्याकडून बोललो, बोलल्यावर राग कसा येतो? आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागलात. आपल्या 75 वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं, ते मिळायला लागले. आम्ही इतकं लढलोत की करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं, जे 75 वर्षात मिळालं नव्हतं. कुणबीचं गावोची गावं निघायला लागले. हे 10% त्यांच्याच याच आंदोलनामुळे मिळाले. आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. नका आडो पडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष घालू. मराठ्यांचेच आमदार आणि मंत्री मिळून नेत्याला आणि पक्षाला बोललो म्हणून काय जातीच्या पोरं मारायला लागलात का तुम्ही? तुम्ही आणखीन भानावर या. स्वतःच्या जातीच्या पोरांकडून बोला.
का वाटतंय बरं आमदाराला आणि मंत्र्याला मराठ्याचे पोरं मोठे होऊ नये? तो आयुष्यभर तो आमचे पॉम्पलेट चिटकाट होता का तुम्हाला आम्हाला? मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो, मी भेट नाही. मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी घेतल्याची हटत नाही. फक्त तुम्ही एकजूट ठेवा. माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका, साथ कमी होऊ देऊ नका. आणि आंदोलन मात्र कधीही शांततेतच झाले पाहिजे. एकजूट तुम्ही शांततेत अशी ठेवा, एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडं. आग्रहाची विनंती आहे, यांना ह्या आमदाराला आणि मंत्र्याला यांना काय एकवटायचं ते एकवटू द्या. जातीचे पोरं मेले पाहिजेत, बरबाद झाले पाहिजेत, नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत. याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षाकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकून होते. मराठ्यांनी सुद्धा बारकाईनं 5-7 दिवस शांत चित्तानं लक्ष ठेवा. कोण काय बोलतोय, काय भाषणं करायला लागलाय, काय मोठमोठ्याने आरोळे ठोकायला लागलाय. ह्याच आरोळ्या सगळ्या सोयऱ्यासाठी मागं ठोकल्या असत्या तर आज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं असतं. मराठ्यांनी आता तिसरी गोष्ट सांगतो, मराठ्यांनी तालुका स्तरावर आणि गाव स्तरावर सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचे, कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं. काय होतंय, विनाकारण अफवा पसरली जाती. काय होतंय, सध्या काहीच नाही आहे. मंडप उचलत नाहीत आंतरवालीत. आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं, फक्त आंतरवालीतली बहुतेक. नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं. त्यामुळं एखाद्या दिवस अफवा पसरत आहे. त्यामुळं महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्यांचा. आणि मी हे जाहीर सांगतो, कारण मी आडूंगी मला काही करता येत नाही आंध्रात राहू. म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाही आहे किंवा अफवा आहे, सगळे शांत राहा. मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा. याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा, शांत चित्तानं सगळ्या मराठ्यांनी शेतात जरी असले आणि घरी जरी असले, काय षड्यंत्र चाललेत लक्ष ठेवायचं. बघूयात किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करतात ती, बघू आपण. करल मला खात्री आहे, ज्या दिवशी मी खरं संकटात येईन त्या दिवशी माझ्या मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील, हे मला खात्री आहे. ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभा राहतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हालाही खात्री देतो. आणि माझं म्हणणं आहे, मराठा समाजाला खात्रीची गरज नाही. त्यांना माहिती आहे मेलं तरी हटणार नाही. आणि शब्द आहे माझा, मी मेलो बी आणि यांनी मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये उपोषण करीन, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे मोठे केल्याशिवाय, अधिकारी बनवल्याशिवाय मी 1 इंचही मागं सरकणार नाही. पाटील साहेब, आता तुमच्याकडे मराठाच नाही तर ओबीसी समाजातले काही विद्यार्थी आले होते. ईडब्ल्यूएस आणि 10% आरक्षणाची तुमच्याकडे त्यांनी काही मागणी केलेली, काय नेमकं प्रकरण, काय त्यांची अडचण? हा दादा, बरं झालं तुम्ही ती आठवण केली. 2000 आणि 2021ला पोलीस भरती झाली होती. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं होते गोरगरिबांचे. आता माझ्याकडे दिलंय ते बघा, निवड झालेलं पत्र आहे त्या पोरांच्या. 2021ला सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे, त्यानं EWS ओपनमधून अर्ज केला होता. त्याच्यानंतर गणेश म्हणून हे एक आणि एक योगेश म्हणून हे, दोनही ओबीसी. एक नावी बांधव आहे आणि एक तेली बांधव आहे. असे 8000 पोरं आहेत निवड झालेले पोलीस भरतीत. तुम्ही आमच्यावर हे 10% थोपिवता आत्ताचं दिल्यालं. EWS मधलेच पोरं घरी आहेत निवड झालेले, नुसत्या नियुक्त्या त्याच्यात 8000 पोलीस येते. 2020-21चे कसं जीवन जगायचं त्या पोरांनी? इथं काय जातीचा संबंध आता मराठा समाजाचा? हां, हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनचं. कसे जगायचे या पोरांनी? हां, आमदार मंत्री पक्षाकडून बोलता तुम्ही. काय चुकीचं करतोय मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांचा फायदा आहे. याच्यात सगळ्या जाती धर्माचे पोर का 8000 पोरं घेत नाही सरकार? कशाला निवड केल्या यांच्या तुम्ही? हां, याच्यात धनगर बांधव आहे, याच्यात वंजारी बांधव आहे. कशाला केलेत, कशाला ह्या निवडी? याच्यात मुस्लिम बांधव आहे, याच्यात 12 बलुतेदारांचे लेकर आहेत गोरगरिबांचे. काय कष्ट लागले असते नाही बापाला शिकायला? कळतं का तुम्हाला? नेत्याकडून बोलायला लागलात आमदार मंत्री तुम्ही. लय छाती बडवायला लागलात तिथं. मी माझ्या नेत्याकडून फुशारक्या दाखवायला लागलात तिथं. तुम्हाला तिकीट मिळायसाठी, निवडून यायसाठी. ह्या लेकरांचं का वाटोळ केलं तुम्ही? 2021 पासून हे पोरं तर पडते, यांचं वयसुद्धा निघून गेलं आहे. आता तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून, वाढविला का तुम्ही? याच्यात दलित बांधवांचे पोरं आहेत, याच्यात जात नाही अशी की पोरं नाहीत म्हणून.
याच्यात काय आता मराठ्याचा संबंध आहे? ह्या लेकरांना वाटतंय जरांगे पाटील जरी मराठा आरक्षण लढत असला तरी आपल्यासाठी लढू शकतो, म्हणून हे लेकरं इथं आले. तुम्हाला ह्या 8,000 पोरं निवड केलेत आणि तुम्ही ह्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. मी प्रेसच्या माध्यमातून जाहीर सांगतो, रिक्त ठेवले. तुम्हाला ही भरती करावं लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायच्या आत. नसता हे सगळ्या जाती धर्माचे बांधवसुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहेत. मी सुट्टी देणार नाही तुम्हाला. निवडी करता आई बाप रात्रंदिवस कष्ट करते आणि त्यांना वाटतं माझं लेकरू अधिकारी झालं तर मला शेती पण नाही आहे तर माझं पोट भरल, म्हणून आई बाप लेकरा शिकतात. काय हे लेकरांनी फाश्या घ्यायच्या का आता? आणि छात्या बडीचा तिथं आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मागितली, तर हे आमदार मंत्री नेत्याकडून पक्ष जातीकडून बोलायचं, ह्या लेकरांकडून बोलायचं, तर नेत्याला बोलला म्हणतात. आणि आमचे लेकरं मुर्दे पडायला लागले. का बोलवणार तर तुम्ही एक जण का बोलवणार? ज्या पहिल्या 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाहीत? का नाही भांडले नेत्यासंघ तुमच्या? मग की तुमच्यामुळं आमच्या लेकरं फाशी घेतलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला, का नाही म्हणलात? बोलायला किती लागतं? मी का बोललो मराठा बांधवांनो? 6 महिने झालं घुमवते ती. यांना वाटतं मी खोटं बोलावं समाजाला यांच्यासाठी. 6 महिने झालं. आज केशी मागं घेतो, उद्या घेतो, प्रक्रिया सुरू आहे. 6 महिने प्रक्रिया सुरू असती. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतो, हैदराबादचं गॅजेट घेतो, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो, सातारा संस्थांचं घेतो, दिविलस घेतो, देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो, भाटाचे घेतो आणि हे लागू करतो. केले का? शिंदे समितीला बढती देतो, काम करण, प्रमाणपत्र वाटायचे का थांबवलेत? कुणबी प्रमाणपत्र का नोंदी सापडायचं कमी केलं? तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदारांनी PSI साहेबांच्या अध्यक्षतेखाली, का नोंदी सापडे ना तुम्ही? हे आणण्यासाठी का आमदार मंत्री बोलले नाही सभागृहात त्या दिवशी? माझ्याच विरोधात रान उठिलं, आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा, ते चौकशी करा. अरे काय चौकशी करा? काय माझ्याजवळ? तुम्हीच अडचणीत येणार आहे सगळे, तुमचे मंत्री सुद्धा काय अडचणी येणार? रेकॉर्डिंग आहेत आमच्याजवळ त्यांच्या. हो, हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो आम्ही. तुम्ही जरी त्या दुसऱ्या कोणत्या करून कॉल केलता ना तरी आम्ही दुसरा मोबाईलवरून धरलेला आहे. हां, तुम्ही किती हुशार आहेत. तुमच्या पुढचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा, पण ते आपण वेळेवर काढणार, दाखविणार येत नाहीत, शायनिंग मारणार नाही. हां, तुम्ही कसं फसवलंय हे आमच्याजवळ बाई रेकॉर्डिंग घेत ना, उद्या देतो, परवा दिवशी देतो. तुम्ही म्हणता ना आम्ही नाही म्हणलो होतो सगळ्या सोयऱ्याचं. काही जण तुम्ही आमच्या मागं कोण आहे का नाही ते सिद्धच करा आता. आणि तेवढ्यासाठी यासाठी निमित्त माझ्या मागं कोण आहे बघायसाठी. ते जे हजारो करोड रुपये खाल्ले ते कमी भोवती घेऊन येणार, त्यांचं शोधान जरा. ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरून खाल्ला, आमचे गोरगरीब चुरून खाल्ले पुरे. तुमच्याकडे आलं झाले मोकळे. समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो 10% चांगलं आहे, मग जरांगे काही नाही, एकदम जरांगे पाटील खास माणूस, चांगला एकदम बेस्ट, वा 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 तो सारखा पोरगच नाही, मग मुके घ्यायला सुरू करा. मग लय चांगला मी. आणि 10% नको म्हणलं, गुतारे त्याला गुता आपल्या नेत्याला बोललाय. आणि सगळे आमदार का तुटून पडले, तसे मंत्री तुटून पडले. तुम्हाला नाही ना बोललो भावा, हो तुमच्या नेत्याला बोललो, कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप आहे, पालकत्व त्याच्याकडे, सत्तेत आहे. तो बाजूला गेल्यावर त्याला काय बोलू आम्ही? तो बाजूला गेल्यावर त्याला कसं काय बोलू आम्ही? लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे मराठ्यांच्या. तुम्ही मोठे होते आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो, तुमचे लेकरं मोठे व्हायची वेळ आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले. त्याचं पोरगं मोठं झालं, परदेशात गेलं. आपण कधी त्यांच्याबद्दल वाईट चितीलं का? आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं. कशाचे आपले ते? हे आपले नाहीत मराठा बांधवांनो, हे आपले असतात. आपल्या कोण बोलले असते? 10-15 आले तर जास्त नाही, 10-15-20 आमदार मंत्री एकत्र आलेत आणि नेत्याकडून झालेत. म्हणजे हे तुम्ही 10-15-20 जण आमचं वाटोळं करणार आहेत आमच्या पोरायचं. मराठ्यांना आपल्या लेकराचं वाटोळं होऊ द्यायचं नाही. हे आपल्याच जीवावर मोठे झालेले. आता कसे मोठे होतात बघू मग. नाही तर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी द्या. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणं आहे, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. ओबीसीतून आरक्षण आणि ठरलेले विषय आहेत ते सगळे सोडवा. 4 ते 5 विषय आहेत
आमचं तुमचं शत्रुत्व नाही, नसता मी हटत नाही म्हणजे नाही. आणि मराठ्यांनो एकजूटून पाठीशी उभा राहा, तुमचा लेकरो म्हणून लढतोय. हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बारकाईने लक्ष ठेवा. आणि साहेब अंतरवाली सराटीत संचारबंदी अजूनही सुरू आहे आणि तुम्ही लोक जमवणं सुद्धा बेकायदेशीर आहे. मग तुम्ही सराटीत काय करणार नेमकं? लोकांना येऊ शकत नाही. मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबालाच, तिथं काय कापाकापी झाली? संचारबंदी ठीक आहे, मुंबईला चाललो होतो, लावली ठीक आहे, कायदा समजून घेतो माणूस, ठीक आहे लावली असेल. 6-7 दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं? असं तिथं असं झालंय काय? काय झालंय तिथं संचारबंदी लावायला? सगळे शांततेत आहेत गाव, आजूबाजूचे राज्य पुरं शांत आहे. तिथं झालंय काय? हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला, जालन्याच्या कलेक्टर साहेबाला आणि SP साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे, तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला? काय प्रॉब्लेम? का दडपण आणताय तुम्ही? का दडपशाही चालवली आंतरवालीवर तुम्ही? गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आंतरवालीवर का दडपशाही चालवली? हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे. मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय, आत्तापर्यंत कधी नाही केलं. ही आमच्यावर आंतरवालीवर जी दडपशाहीची संचारबंदी लावून वेळ आली, तुमच्यावर सुद्धा कधी काळी येऊ शकते. तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेलात तर तुमच्यावर येऊ शकते. आज मराठा समाजावर वेळ आहे, मराठा समाजाच्या मदतीला धावून या. तुमच्यावर ज्यावेळेस वेळ येईल, हा मनोज जरांगे सगळ्यात आधी पुढं होईल, तुमच्या मदतीला धावून येईल आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावून येईल. काय संचारबंदी लावायचं कारण आहे? तिथं काय घडलंय? तिथं काय उद्रेक होणार आहे? तिथं जाळपोळ होणार आहे? तिथं काही कापाकापी झाली? तिथं काही दंगली झाल्या? पोलीस बांधव आडवे झाले, मराठे माघारी आले? किती सन्मान करायचा कायद्याचा? तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा. गृहमंत्री साहेब, तुम्ही अन्याय करू नका, लोकांवरती दडपशाही आणू नका. तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी आणि शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागलेत. हो, मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यांवर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून, ती दडपशाही त्यांचे थांबवा. मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्यांना थांबवायला लावा. संचारबंदीसारखं काही झालेलं नाही, नसता आम्हाला न्यायालयात न्यायविलाजानं जावं लागणार आहे. आणि मराठा समाजालाही विनंती आहे, जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर आंतरवालीकडे येऊ नका. ही माझी विनंती आहे सगळ्यांना. नका येऊ, आपण बघू 6-7 दिवस शांत चित्ताने बघू. फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवायला निघाले तर राज्यातल्या, आणि ती कोणाच्या माध्यमातून? मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्याच्या हातातून. हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा. आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरलेत आणि आपले पोरं मोठे होऊ नयेत म्हणून चिरडायला निघालेत. हो, शांत चित्ताने 5-7 दिवस बघा. संचारबंदी लागू आहे, मला जाऊस तर बघतो शिथिल करतेत का, नाहीतर कोणीही अंतरवालीकडे येऊ नका. आम्ही एकमेकाला बोलावं नाही, भेटावं नाही, एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये. म्हणून मोदी साहेबाला, शाह साहेबांना माझी विनंती, गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे. त्यांचे पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीसचे, आता अमित शहा 5 तारखेला येत आहेत शहरामध्ये, काय त्यांना काय सांगू? निरोप दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना, आकश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्नस मराठा समाजाविषयी ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्यांना लोभ दाखवलाय, तुम्हाला काहीतरी मोठं करू. आणि त्यांनी मराठ्यांच्याच लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांनी दंड थोपडलेत. पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचं हे ते विसरलेत. म्हणून शहासाहेबांनी त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा, तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले, संचारबंद्या लावून
दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेलं नाही हे सांगावं. नसता अमित शहा साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडल. त्याची भेट घेणार का तुम्ही? आता मी काय भेट घेऊ त्यांची. बरं, एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही 7 दिवस शांत राहा असं म्हणताय, तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्या पुढे लोकसभेचं आचारसंहिता लागणार आहे. मग हे आंदोलन कसं चालेल? जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्याप्रमाणे चालणार, पण हे बंद नाही होणार, अजिबात बंद नाही होणार. त्या दिवशी SP साहेब म्हणले 5 लोक बसायला लागते, म्हणलं 3च. आचारसंहितेत जरी रूल असला त्याचे सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार. ते म्हणले 4-5 लोकच राहणार, पण आंदोलन सुरू राहणार. जर आम्हाला तिथं 5 बसता येणार नसले तर मतदान केंद्रावर लई लोकांना मग जाता येणार नाही. त्यांना तिथंही तोच रूल लावा लागेल. मग इकडं कुणी येऊ नका, मंत्र्यांनी सभा घेऊ नका, जे आम्हाला रूल आहे ते त्यांना लावा लागेल. जी निवडणूक आयुक्त जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्लोगल्ली बैठका घेणं, कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागेल. 10वी 12वीच्या परीक्षेत त्याबद्दल तर मी पहिल्यांदाच जाहीर केलं, आंदोलनच रद्द फक्त विद्यार्थ्यामुळे केले साहेब. नसता मी एकदा बांध सोडा की सोडा. कधीपर्यंत? नाही, त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही, ही शब्द आहे माझा. म्हणून मी 3 तारखेपर्यंतचे सगळे आंदोलन रद्द केलं. आता तर आंदोलनच नाही आहेत. 3 ते पुढे एप्रिलपर्यंत परीक्षा आहे. पुढचं तर आणखी काही ठरलंच नाही ना, ते आजच कसं सांगू. आज पूर्ण शांत आहेत आम्ही, कुठंही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच. कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय. आज सगळ्या जाती धर्माचे लेकरं आलेत, त्यांच्या न्यायासाठी लढतोय. याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवून मी तरी मग मूर्खच ना. त्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी केले. मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकरं आले. आडमुठपणात आम्ही नाही. फक्त गृहमंत्र्यांनी आडमुठपणा सोडावा, मराठ्यांविषयी असणारा द्वेष सोडावा आणि संचारबंदी उठावी, असं काही झालेलं नाही. नसल उठवायची हरकत नाही, मराठा समाजानं अंतरवालीकडं येऊ नये. मीच बाहेर येतो, मग काय करावं आता. धन्यवाद दादा. मंत्र्यांबद्दलचा आपला रोष कुठेतरी कमी होताना दिसतोय, जे बंदी घातलेली होती त्याबद्दल. नाही, आंदोलनं विद्यार्थ्यांसाठी स्थगित केली म्हणून बंदी घालून काय करावं. बंदी घालणं म्हणजे पुन्हा काय म्हणते त्याला, ते आंदोलन वाढवू नये, लेकरांचं पुन्हा ते वाटोळं होणार आहे. आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आम्ही, महाराष्ट्रातल्या लेकराचं वाटोळं होऊ नये त्याच्यासाठी जगतोय आम्ही. आमच्या स्वार्थासाठी जगणं म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, मग असून देतो दुसऱ्याच लेकर आहेत, आपल्याला काय करायचं व्हाय ना वाटोळं, त्यांनी येतात आम्ही नाही मोडत. सभा होऊ दिलं नाही किंवा अहो आंदोलन दादासाहेब सगळे आंदोलनं स्थगित केलेत विद्यार्थ्यांसाठी. मग आकाश का पुन्हा आणि त्यांनी काय केले, ते केंद्रातले हे महागा लागलं इथं. त्यांचे ताकदीचा उपयोग करून हे विनाकारण द्वेष करायला लागले. म्हणून मी त्यांना विनंती केली, मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण, फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. धन्यवाद. सरकारपेक्षा जास्त काळजी करतात विद्यार्थी, सरकारला तेवढी काळजी दिसत नाही विद्यार्थ्यांची. की बघा ना, सरकारला काळजी असते 2021चे लेकर राहिले असते. याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे नावं मी आत्ता वाचून दाखवले. मग याच्यात मुस्लिम असेल, दलित असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, तेली असेल, माळी असेल, कोळी असेल, सगळ्या जातीचे लेकर आहेत. 8,000 का वाटोळं केलं, यांच्या निवडी झाल्यात. यांच्या आईबापाने किती कष्ट केले असते शिकायला, यांना निवडी झाल्यात 2021ला आणि जागासुद्धा रिक्त ठेवल्यात 8,000. तरी हे लेकरं घेतले आणि त्यांचं वय संपायला लागलं. आज त्या मुली रडत होते, इथं आत्ता आल्या रडत होत्या ते लेकरं, की माझ्या बापानं काय केलं, घर घाण ठेवलंय. किती वाईट परिस्थिती. आणि तुम्ही करणार नसाल तर मग आता लेकरांकडून जनता म्हणून आम्हालाच वडावं लागेल ना. सरकार जर द्वेष करत असलं तर बघू ते काय करतात काय नाही. बघतोय आम्ही 7 दिवस शांत चित्तानं. फक्त मराठ्यांनी एकजूट कायम ठेवावी. ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून 1 इंच आटत नाही मराठ्यांना, माझा शब्द आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.